नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे। तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं तेलामध्ये चांगलं तडतड झालं की त्यामध्ये हिरवी मिरची व बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे। कांदा चांगला लालसर होण्यापर्यंत परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। बघू शकता अशा प्रकारे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर देखील चेंज झाला आहे, बघू शकता तुम्ही। जास्ती काळा देखील कांदा करायचा नाहीये। आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 टेबलस्पून आणि परतून घ्यायचं आहे। पेस्ट घातल्यानंतर देखील छानपैकी परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगला आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची मधलं करायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट ॲड करू शकता। आता हळद, मीठ व टमाटा घातला आहे बारीक चिरलेला एक आणि चण्याची डाळ 1 रात्र अगोदर भिजवत ठेवली आहे ती घालत आहे। ही डाळ मी सकाळी बनवत आहे म्हणून मी रात्रीच भिजवत घातली होती चण्याची डाळ। तुम्ही 5 घंटे देखील भिजवत ठेवू शकता। आता चण्याची डाळ, टमाटा, हळद, मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्या प्रकारे बघू शकता चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली पालक ॲड करणार आहे। आपण ही दाल पालक बनवत आहे म्हणून पालक बारीक चिरून घातली आहे। तुम्ही चण्याच्या डाळी नसेल तर तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ बिना भिजवता देखील ॲड करू शकता। आता पालक बारीक चिरून घातल्यानंतर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। दाल पालक चांगलं मिक्स झालं पाहिजे, एकत्र झालं पाहिजे। 1 गड्डी पालकसाठी 1 वाटी चण्याची डाळ परफेक्ट प्रमाण आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचं आहे। एकदम छान लागते ही डाळ, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे छानपैकी परतून घ्यायची आहे। पालक घातल्यानंतर सगळं डाळ वगैरे जेवढं तुम्ही बारीक फ्लेमवर परतणार आहे तेवढी तुमची डाळ छान लागणार आहे। अशा प्रकारे आपलं छानपैकी परतून झालेलं आहे। आता पाणी तुम्ही तुमच्यानुसार घाला, तुम्हाला जेवढी पातळ घट कशी लागन तसं। आता ही चण्याची डाळ आपण यूज केलेली आहे, जशी ती थंड होते तशी ती थोडीशी घट होते म्हणून पाण्याचं प्रमाण जास्ती घालायचं आहे। अशा प्रकारे पाणी घातलं आहे। बघू शकता तुम्ही मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या देऊन 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपली दाल पालक तयार आहे। बाय बाय, थँक यू।